तर यवतमाळमध्ये पुसदच्या खंडाळा घाटात दरड कोसळली आहे। दरड कोसळल्याने पुसद वाशिम प्रमुख मार्ग बंद झालाय। दरड हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। मार्गावरील वाहतूक मात्र पूर्णपणे ठप्प झाली आहे। पावसाचा जोर वाढत असल्याने घाटातील रस्तेही पाण्याखाली गेले आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या भागामध्ये सकाळपासून पाहिलं तर संततधार पाऊस सुरू आहे आणि ढगफुटी सदृश्य हा पाऊस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पाणी ते साचलेलं आहे। मी आहे सध्या पुसद वाशिम या मार्गावर खंबाळा घाटामध्ये आणि या ठिकाणी जर पाहिलं तर संततधार झालेल्या पावसानंतर दरड जी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कोसळली आणि ही दरड बाजूला करण्याचं काम सध्या या ठिकाणी सुरू आहे। पुसद वाशिम रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी प्रभावित झाल्याचं आपण पाहू शकतो की वाहनाच्या रांगा देखील या ठिकाणी लागलेल्या आहेत। आपण पाहू शकतो की या घाटामध्ये अशा पद्धतीने झाडं जी आहेत ती पडलेली आहेत आणि पाण्याचे लोट जे आहेत ते संपूर्ण रस्त्याने या ठिकाणी वाहत आहेत। पूर्ण हा जो मार्ग आहे हा पुसदवरून वाशिमकडे जाणारा मार्ग आहे आणि प्रमुख मार्ग जो आहे तो पुसद शहराला जोडणारा आहे आणि हा रस्ता जो आहे तो सध्या वाहतूक जी आहे ती या रोडवरची ठप्प झालेली आहे। कॅमेरामॅन विशाल सह विवेक गावंडे, TV9 मराठी, पुसद, यवतमाळ।